पिंपरी चिंचवड शहरात आज उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा जनसंवादाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे। आपण पाहू शकतो की मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला जो आहे तो पाहायला मिळतो। त्यामध्येच आपण एक पाहिलं तर 79 वर्षाचे एक वृद्ध जे आहेत ते या ठिकाणी अजितदादांकडे समस्या जी आहे ती आपली घेऊन आले होते। नक्की त्यांची काय समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बाबा कशासाठी तुम्ही आले होते, काय तुमची समस्या आहे? रस्ता होता तो 30 फूट रस्ता होता, तो 30 फूट त्यांनी 5 फूट खाली खोदलं आणि खोदल्यानंतर 1 फूट त्यांनी कॉन्क्रीट केलं, म्हणजे 4 फूट झाली वरती राहिले। 4 फुटात आमच्या गाड्या कशावर राहणार? कार 3 वर्ष आले गाड्या काय जात नाही। तर दादांना म्हणलं त्या आमची ह प्रभागाला मिटिंग झाली तर त्यांनी आम्हाला येऊन पाहिलं। ते काय म्हणले, जी तुमची जुन्या गाड्या आहेत ना कार ते विका दुसरी घ्या। मग आम्ही त्यांना म्हणलं ही गाडी घेऊन जा, दुसरी गाडी आणा, कोण चढणारी गाडी ती काय? तर असं दृष्टीने असं बोलणं बरोबर नाही म्हणतो। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं गाडी विका, गाडी विकायला दुसरी आणा, म्हणजे हीच गाडी घ्या तुम्ही विका, आणा दुसरी गाडी चढून दाखवा आम्हाला, असे उत्तर देत राहील मी। म्हणजे असं उत्तर देण्याबरोबर नाही म्हणलं, तुम्ही अधिकारी बरोबर आहे, तुम्हाला काम कसं जमत तर करू नका नाही म्हणलं। वरच्या अधिकारी जातो आम्ही दादाला म्हणलं, आता दादा म्हणले ठीक आहे पाहतो म्हणले मी। चांगला रिस्पॉन्स दिला दादानी। ते म्हणले तुम्ही कशाला आला यांच्याकडे असं आपण म्हणलं आता तुम्हाला सांगायचं काय, मुलांना जास्त सांगता येत नाही काही गोष्टी, आम्ही त्यातल्या असल्यामुळे करतो। तुमचं नाव काय, कुठं राहतो तुम्ही? सुभाष गोपाळ बोधे, दापोडे। नक्कीच आपण पाहिलं तर त्यांचं घर असेल जे आहे ते रस्ता रुंदीकरण असेल किंवा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा केल्यानंतर खाली जे आहे ते खड्ड्यामध्ये गेलेलं आहे। यांची गाडी जी आहे ती घराच्या जवळ जात नाही। ही समस्या जी आहे ती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जे आहे ते मगरुरीचं उत्तर जे आहे ते या 79 वर्षीय वृद्ध व्यक्तीला जे आहे ते महापालिकेकडून दिलं। त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे आल्यानंतर यांचं काम जे आहे ते लवकरात लवकर करण्याचं आश्वासन अजित पवारांनी या ठिकाणी त्यांना दिलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।